त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते. तेव्हा पहा, प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्याभोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो प्रभू ख्रिस्त आहे. आणि तुम्हाला खूण ही की बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बालक तुम्हाला आढळेल. इतक्यात स्वर्गातील सैन्यांचा समुदाय त्या देवदूतांजवळ अकस्मात प्रकट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्यांचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यास शांती. तेव्हा सर्व मेंढपाळ एकमेकास म्हणू लागले, चला चला, आपण बेथलेहेमापर्यंत जाऊ. प्रभूंनी जी गोष्ट आपल्याला सांगितली ती पाहू. चला चला. तेव्हा पहा, स्वर्गात सर्व देवदूत आनंदाने देवाची स्तुती करू लागले. गाओ नाचो खुश मनाओ, चरणी में बालक जन्मा है. गाओ नाचो खुश मनाओ, चरणी में बालक जन्मा है. स्वर्गदूत ने लाया संदेशा, धरती पे ईश्वर जन्मा है. स्वर्गदूत ने लाया संदेशा, धरती पे ईश्वर जन्मा है. स्वर्गदूत ने लाया संदेशा, धरती पे ईश्वर जन्मा है. तेव्हा सर्व मेंढपाळ मरिया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बालक यांच्या शोधात गेले असता त्यांना ते गव्हाणीत ठेवलेले बालक व मरिया, योसेफ हे सापडले. ते त्यास पाहावयास व अभिवादन करण्यास आले. चमचम चमके तारा, चमचम चमके तारा, ख्रिस्त जन्माचा इशारा. गायीच्या गोठी जन्मे तोची ख्रिस्त तारणारा. चमचम चमके तारा, चमचम चमके तारा, ख्रिस्त जन्माचा इशारा. गायीच्या गोठी जन्मे तोची ख्रिस्त तारणारा. चमचम चमके तारा, चमचम चमके तारा. त्यांनी त्यांना पाहिल्यावर त्या बालकाविषयी
त्यांना जे कळवण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले. मग ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले. परंतु मरियेने या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या. नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचा गौरव व स्तुती करत परत गेले. ज्ञानी लोक येशू बाळाच्या दर्शनास येतात. हेरोद राजाच्या काळात यहुद्यातील बेथलेहेमात येशूच्या जन्मानंतर पहा, पूर्वेकडून मागी लोक यरूशलेमेस येऊन विचारपूस करू लागले की यहुद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे. थांबा, मी राजावेस विचारून आलो. बाळराजा, येथे कोणी बाळराजा नाही. जा, प्रथम त्यांना आत बोलवा. आपणास राजाने आत बोलवले. आपण कोणाच्या शोधात आला आहात. यहुद्यांचा राजा जन्माला आला तो कोठे आहे, कारण आम्ही पूर्व दिशेस तारा पाहून त्यास नमन करायला आलो आहोत. बाळराजा, येथे कोणी बाळराजा जन्मला नाही. तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. मी एकटाच राजा आहे. आज प्रथमच मी त्या बाळराजाविषयी ऐकले. आपण जाऊन त्या बाळराजाविषयी बारकाईने चौकशी करा व शोध लागल्यानंतर परत येऊन मला सांगा, म्हणजे मीही येऊन त्यास नमन करेन. मागे लोक नमन करून परत जातात. काय, मी राजा असताना दुसरा राजा जन्मला आहे? नाही नाही, असं कधीच होणार नाही. मागील लोकांना काहीतरी भ्रम झालेला दिसतोय. मागील लोकांनी तारांचा अभ्यास केलेला दिसतोय. त्याप्रमाणे राजा जन्मलाही असेल. पण मला खरं वाटतच नाही. पटतच नाही माझ्या मनाला. पण मागील लोकांनी परत येऊन सांगण्याचे अभिवचन मला दिलेले आहे. पण समजा जर ते आलेच नाही तर? शक्यच नाही. ते मला दिलेले वचनाचे जरूर पालन करतील. पण जर ते माझ्याकडे आलेच नाही तर ह्या शिपायांमार्फत सर्व लहान बाळांचे ह्या तलवारीने शिरच्छेद करील. म्हणजे जन्माला आलेल्या सर्व बाळांचा आपोआपच निकाल लागेल. मग मीच राजा होणार. पहारेकरी, जा संदेष्टांना बोलवून आणा. हे माहीत ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हायचा, कारण पूर्वेकडून मागे लोक ताऱ्याच्या अनुरोधाने येथून आले आहे. त्याबाबत आपल्या पुस्तकात शोधून पहा. यहुद्यातील बेथलेहेमात, कारण संदेशाच्या द्वारे असं लिहिलेलं आहे की, हे यहुद्याच्या प्रांतात बेथलेहेमात, तू यहुदाच्या सर्व सरदारांमधून कनिष्ठ आहेस. असे मुळीच नाही, कारण माझ्या इस्रायल लोकांचा प्रतिपाळ करीत असा सरदार तुझ्यातून निघेल. म्हणजे बाळराजाचा जन्म झाला म्हणायचा. हे बाळराजा, तुझा शोध मी घेणार, पण तुला जगू देणार नाही. हे एवढे ऐश्वर्य असताना ते कसे बरे तुझ्या हवाली करू? नाही, असं कधीच होणार नाही. जा, सर्वांनी
तेव्हा हेरोद राजाने मागील लोकांना गुप्तपणे बोलवून त्यांच्यापासून तारा दिसू लागल्याची वेळ नीट विचारून घेतली आणि त्यांना बेथलेहेमास पाठवताना म्हटले, तुम्ही जाऊन त्या बालकाविषयी बारकाईने विचारपूस करा व तुम्हाला शोध लागल्यावर मला कळवा, म्हणजे मीही येऊन त्याला नमन करीन. राजाचे हे सांगणे ऐकून ते निघाले आणि पहा, जो तारा त्यांनी पूर्व दिशेस पाहिला होता तो जेथे तो बालक होता त्या जागेच्या वर जाऊन थांबेपर्यंत त्यांच्या पुढे चालला. तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. नंतर ते त्या घरात गेले तेव्हा तो बालक आपली आई मरिया हिच्याबरोबर असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले. मग आपल्या द्रव्यांच्या थैल्या सोडून सोने, ऊद व गंधरस ही दाने त्याला अर्पण केली. यीशु को ढूंढने मौजूसी चल पड़े, यरूशलेम में तारे निकल पड़े. यीशु को ढूंढने मौजूसी चल पड़े, यरूशलेम में तारे निकल पड़े. उस रात हमारी दुनिया बदल गई, ज्योति गुनाह में कश्ती निकल पड़ी. यीशु के आने से सब दीपक जल उठे, यरूशलेम में तारे निकल पड़े. यीशु को ढूंढने मौजूसी चल पड़े, यरूशलेम में तारे निकल पड़े. उस रात हमारी दुनिया बदल गई, ज्योति गुनाह में कश्ती निकल पड़ी. यीशु के आने से सब दीपक जल उठे, यरूशलेम में तारे निकल पड़े. यीशु को ढूंढने. एक गाना